नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत. तर माझे नाव आहे विलास आणि मित्रांनो, मी सकाळी आपल्या शेतामध्ये हे बघा, आपली शेतं अजून खूप लावायचे बाकी आहे. आणि मित्रांनो, काल एक शेत पूर्ण लावून झालं. आणि मित्रांनो बघा, सकाळचं वातावरण कसं आहे, एकदम मस्त आहे ना. ह्या शेतामध्ये आज आपल्याला चिखल बनवायचे आहे. हा शेत आणि तिकडचा शेत दोन कंप्लीट झाली पाहिजेत आणि बाकीचं मित्रांनो टाईम राहील तर त्या साईडला चिखल बनवणार आहोत. आणि मित्रांनो बघा, चला पटापट चिखल करतो. फक्त एक राऊंड शेताचे भोवतसे झाला आणि पेट्रोल फिनिश. मी घ्यायला आता पेट्रोल. पटापट हिंडू. बाबा बोलत आहे 10-20 मिनटामध्ये पूर्ण शेतीचा चिखल झाला पाहिजे. म्हणजे आज प्लॅन आहे बाबाचं जवळपास 2-3 शेतात कंप्लीट करायचे. त्याच्यासाठी आहे मित्रांनो, युक्ती चालू आहेत. आणि चला पटापट मी मित्रांनो पेट्रोल टाकतो आणि लगेच आपल्या ट्रॅक्टरला सुरुवात करतो. भावानं बघा, ह्या पेट्रोलमध्ये किती 2 तरी शेतं व्हायला पाहिजेत. अदरवाईज मित्रांनो एव्हरेज खूप लेस आहे असं समजावं लागेल. काय घेणार नाहीस? फायनली मित्रांनो पूर्ण चिखल झाला आहे शेतीचा. आता बनवायचा आहे शेतीचा. त्याच्या अगोदर मित्रांनो आपल्याला जो ट्रॅक्टरचा खेचायचा आहे तो तुटला आहे. त्याच्यासाठी बाबाने एकदम हा बघा लाकडाचा बनवलेला आहे, विटूसारखा आहे ना. त्याला बांधायचं, मग खेचायचं आणि चालू. तर फायनली मित्रांनो दुसऱ्या शेताच्या पण झालेला पूर्ण चिखल बघू शकता. दुसरा घेर टाकला मित्रांनो. हे बघा, हे इथं न्यूटन आणि रिवर्ससुद्धा. हा रिवर्स गेअर, ते एक्सिलेटर. आणि मित्रांनो पहिला घेर आणि दुसरा घेर टाकला तर एवढा फास्ट झाला ना मित्रांनो. पण काय मित्रांनो, दुसरा घेर टाकायचा नाही असं मला तरी वाटतं, कारण की मातीमध्ये काय पण असू शकतात आणि जोरात पाऊल टाकल्याने जास्त लागण्याची शक्यता असते. टाकलं मित्र वाया लागले सगळ्या मुटक्या जुगार. फायनली मित्रांनो दुपारच्या नाश्त्यामध्ये काय आहे बघा, आंबील, नागल्याची आणि चटणी आहे. असे असतं आपल्या कोकणामध्ये मित्रांनो दुपारच्याला नाश्ता. म्हणजे जेवण वगैरे असते, पण मित्रांनो हलका हा घ्यायचा आणि नंतर जेवायचं, असा आपला रुटीन असतो. थँक्यू. 12:15 झाले. मस्तपैकी मित्रांनो आंबील पिले आणि जेवण केलं. लगेच आपण निघलो आपल्या शेताकडे. कारण बघू शकता तुम्ही मित्रांनो, जेवढे फास्ट होईल ना तेवढे फास्ट लावण्याचा प्रयत्न करत आहोत आपण. आणि चला भावना तुम्हाला मी दाखवतो.
सकाळी मी जो चिखल बनवला होता ह्या शेताचा, तर पूर्ण शेत लावून झालं हे बघा. आणि आता तो वरचा शेत आहे त्याला मी बोलतो विहिऱ्याचं शेत, कारण वरच्या बाजूला विहीर आहे त्याच्यामुळं. तर आता हा शेताचा पूर्ण चिखल झालेला आहे. आता हे लावू आपण पटापट आणि नंतर मित्रांनो ट्रॅक्टर घेऊन त्या साईडला जाऊ. चला लावतो आता भात. सोडायचा ना, दोन भिन्ना करायचे असे करायचा, सांगायचा असा. तर मित्रांनो समजला हवा ना आवाज कसा ते सांगायचा. मग आता एकदम मस्त आवाज आहे फिनिशिंगमध्ये. आता बाबावर ही माझी पात आहे. काय बाबा कसा आवाला मस्त ना. कॅमेरा फिरव ना, काहीतरी कमेंट कर. स्केड हो आहे ना, स्वदेश येत आहे. 2 5 उन्हा कावला आहे ना अर्धा. बरं व्हिडिओ बनव बाबा, आवडत व्हिडिओ बनव. कसा बनवस कसा गावायचा काय बरं सांग बरं. मी काय सांगतो सांग ना. व्हायचं ते मस्त एकदम सरका व्हायच्या लाईनीत मस्त सरकं सोड मारत नाही याचं. जास्त जागा नाही सोडायच्या असं हिशोबशीर. हा काय तू बरं सांग. एक असा म्हणजे 8 9 8 इंच असा जागा सोडत नाही याची. 8 इंच. हे काय करस, कशी खेळस सर्व दाखव. काय होडी काय ते. अरे वा व्हेरी गुड. ओ तुनू फायनली तुनू आली. पाय थोय तुनू. झाली आपली 2 शेत पूर्ण लावून ना. सो फायनली मित्रांनो आता खणायला आलोय भात. चला पटापट खणू. हे बघा मूठ एवढे केलेले आहेत हे इकडून. आणि मित्रांनो ह्या साईडची पूर्ण शेती लावून झालेली आहे आणि पाऊस पण चालू झाला. चला पटापट. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर मी आहे गोवारी सध्या आणि मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे. आता उद्या दुसरा बाकीचं आहे ते आवायला घ्यायला लागतील आणि बाकीचे केलेले आहेत राबामध्ये भात खाण्यासाठी. आणि मी आहे गोवारी. हे बघा आपली गुरं आणि ह्या साईडला आपले आहेत बकरं. तर मित्रांनो परत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तो परत काळजी घ्या तुमच्या आणि तुमच्या फॅमिलीची. बाय. काय आणलास. करडू